आमदारकीही गेली आणि उधारी अंगाशी आली असा काहीसा अनुभव क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी घेतला। पण आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले। कालपर्यंत उधारीमुळे टीकेचे धनी बनलेल्या सदाभाऊंनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत हॉटेल मालकावर गंभीर गुन्हे असल्याचा आरोप केला आणि त्यानंतर हॉटेल मालकावरच गुन्हा दाखल केलाय। तुम्ही सांगायची गरज नाही ना, आम्ही बोलतो नाही नाही ऐका माझा व्यवहार आहे पूर्ण करायचा पुढचं काय असेल ना सगळं लिखापर्यंत। गुरुवारी सोलापूरच्या सांगोलातील ही घटना। तुम्ही सांगायची गरज नाही ना। सदाभाऊ खोत यांच्याकडे 2014 साली राहिलेल्या 66,450 रुपयांची मागणी करत मांजरीचे हॉटेल मालक अशोक शिंगारेंनी सदाभाऊंचा ताफा अडवला। स्थानिक राजकीय नेत्यांनी हॉटेल मालकाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण हॉटेल मालक मात्र काही केला ऐकायला तयार नव्हते। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न आणि अंगावरती येण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आता निश्चितपणाने निषेधार्थ आहेच। पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये आम्ही कंप्लेंट दिलेली आहे, एका आरोपीला ताब्यातही घेतलेले आहे। गुरुवारच्या सर्व गोंधळानंतर आता हॉटेल मालकावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला। सदाभाऊ खोत हे पंचायत राज समिती जिल्हा दौऱ्यावर होते। त्यांच्यासह 16 आमदारही दौऱ्यात सहभागी आहेत। त्यामुळे अशोक शिंगारे यांचं हे कृत्य शासकीय कामात अडथळा आणणारं होतं असं पोलिसांचं म्हणणं आहे। शिंगारे यांनी त्यांच्या हॉटेलच्या बिलाच्या संदर्भाने रस्ता अडवला अशा आशयाची तक्रार आमच्याकडे भारत दशरथ चव्हाण जे त्यांच्या संघटनेचे तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी दिलेली आहे। त्यावरून आमच्याकडे पोलीस स्टेशनला कलम 341 आणि 186 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा अधिक तपास सध्या सुरू आहे। विशेष म्हणजे सदाभाऊ खोत यांनीही पत्रकार परिषद घेत हॉटेल मालक शिंगारेंवर गंभीर आरोप केले। शिंगारेंच्या मागे खरा सूत्रधार वेगळाच असल्याचं खोत सांगतायत। एवढंच नाही तर पवार कुटुंबियांकडून जीवाला धोका असल्याचं सदाभाऊंनी म्हटलंय। म्हणून मी गृहमंत्र्याकडे याबाबत सखोल चौकशी मागणी करणारच आहे। राष्ट्रवादी या पक्षापासून माझ्या जीवाला धोका आहे हे मी स्पष्टपणाने लेखी कळवणार आहे आणि विशेषतः पवार कुटुंबापासून मला धोका आहे, कारण ही माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात। दुसरीकडे हॉटेल मालक शिंगारेंनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले। आपण राष्ट्रवादीचे नव्हे तर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहोत असं सांगत सदाभाऊंनी उधारी द्यावी अशी मागणी शिंगारेंनी केली। ही जे आता आरोप करतायत बाबा हे राष्ट्रवादीमुळे हे झालंय, त्यावेळेला मी ॲक्च्युली राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नव्हतो, माझं राष्ट्रवादीचं काही देणं घेणं नव्हतं, काही नव्हतं। आता ज्यावेळेला मी ही टीव्ही बघतो, मोबाईलवरून बघतो, त्यावेळेला फक्त ह्या भाजपवाल्यांनी राष्ट्रवादीचं नाव बदनाम करण्याशिवाय दुसरं काही केलं नाही। आता हे आमच्या निदर्शनात आलंय। सदाभाऊंवर उधारी थकवल्याच्या आरोपांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। आता सदाभाऊ यामागे राजकारण असल्याचं सांगतायत, पण या कथित उधारीनं सदाभाऊंची बोलती काही काळ का होईना बंद केली होती एवढं निश्चित। सोलापूरहून प्रीतम पंडितचा ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।